तर दडी मारलेल्या वरुणराजामुळे कोकणातील भात शेती संकटात आली आहे। लांबलेल्या पावसामुळे आतापर्यंत शेतीसाठी झालेला एकूण खर्च, वातावरणाचा लहरीपणा आणि त्यातून मिळणारे उत्पादन याबाबत कोकणातला बळीराजा अधिक चिंतेत आहे। पावसाच्या लहरीपणामुळे सर्व गणित बिघडल्याचं कोकणातील भात उत्पादक शेतकरी सांगतोय। ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध होतंय तिथे भाताची लावणी केली जाते, पण लावणी केलेली पिकं पावसाअभावी किती जगतील याबाबत देखील शेतकऱ्याला शंका आहे। शिवाय पाणी नसलेल्या ठिकाणी भात लावणी अवघड होऊन बसली आहे। माझ्या मागं कोकणातल्या भात शेतीची लगबग सुरू आहे। अर्थात पाऊस नाही आहे आणि त्यामुळं जे पाणवठ्याचं पाणी कुठं उपलब्ध होतं आहे किंवा त्याची उपलब्धता बघून ही भात शेती केली जाते। पण आत्ता जरी ही शेतकरी माणसं शेतात राबत असली तरी अपेक्षा अशी भाताकडून कितपत आहे याबाबत यांना शंका आहे। मी इथल्या या शेतकऱ्यांशी बोलतोय। दादा, काय परिस्थिती आहे यंदा ही भाताची आता पावसामुळे? यंदा तसं म्हटलं तर पेरणी उशिरा झाली आणि पेरणी उशिरा झाल्यामुळे लावणीचा हंगाम उशीर झालेला आहे आणि हंगामाच्या वेळेसच पाऊस गायब झाला आहे, त्याच्यामुळे दयनीय अवस्था आहे शेतकऱ्याची। रोपं किती हाताशी येतील किंवा समजा आता पाऊस आला 4 दिवसांतर लागला तर उत्पादन कसं असेल तुमचं दरवर्षीच्या तुलनेत? उत्पादन जवळजवळ 90% घटण्याची शक्यता आहे। यावर्षी भरपूर संकट येणार असं दिसतंय, कारण खर्च भरपूर आहे आणि उत्पादन कमी येणार असंच वाटतंय, कारण सुरुवातच अशी झाली आहे की पुढे काय होईल याची शाश्वती नाही आहे। बरोबर आहे। तर ही कोकणातल्या भात शेतीची अवस्था आहे। अर्थात आत्ता इथं जी लावणी सुरू आहे ती पाणी घेतलं आहे पाटाचं, म्हणजे उपलब्ध आहे म्हणून घेतलं आहे, तिथं लावणी केली जाते आणि जिथं पाणीच उपलब्ध नाही आहे तिथली अवस्था आणखीन बेकार आहे। पावसाची गरज आहे। इथंही काही भाताची रोपं आहेत जे दाड किंवा ती काढून ठेवले इथं भाताची रोपं आणि ती देखील वाळलेत, त्यामुळं पीक किती हाताशी येईल याची शंका इथल्या शेतकऱ्याला आहे। कॅमेरामन महबूब शेख सोबत मी अमोल मोरे, ABP माझा, रत्नागिरी।